भागना पड़ेगा करके हो गया है, म्हणजे रिलॅक्स होऊन जा. आता आम्ही जस्ट वडापाव खाल्ला. इथे शिवाजी महाराजांचा मस्त पुतळा आहे, शिल्प आहे. आणि आता आपण चाललो आहोत कारलेखिंड्याला. चला, व्यंकेश्वरच्या स्टार्टिंगला पोचलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत ट्रेक करत, कारण की खूप पायऱ्या तिथं. तर बघतो, सांगतो तुम्हाला कसं तिकडं. एंट्री केली आणि इथं हे लोक जरा बैलाची पानं घेतात आणि आपल्याला इथून सरळ जायचं वर. काय माहिती हे इथं आहे ते आहे का काय दिसत नाही. माझं म्हणणं असं आहे, इथून जाण्यापेक्षा असं जर गेलं तर सोपं आहे. असं जाऊ का मी, असं जाऊ. चल आपण इथून जाऊया. शॉर्टकट. बाय. ही बघ, ही लगेच जमली. किल्ला आहे तो कोल्हापूर किल्ला. तो खंदेरी किल्ला आहे. अंधेरी आणि उंदेरी बहुतेक वरती अजून चढलो ना. परत एक स्टे करतात तिकडे ते. आणि माझ्या मागं बघा कुठलं तरी शहर दिसतं पण आहे. काही लोक बोलतात अलिबाग, नाही काय बोलतात अलिबाग आहे. जाऊ दे, आपल्याला दिसण्याचा मतलब. मला आता कळलं की हा चष्मा आदित्यच आहे. साल्टी गेली ते झालं पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. इथून तिथपर्यंत जायचं आपल्याला. ते लास्ट आहे त्याचा. अजून जायचं आपल्याला. चलते रहो. इथून बघा हे 2 बेट दिसत आहेत. इथून एक चंदेरी आणि उंदेरी असं आय थिंक सो नाव आहे. हे बघा, दाखवतो तुम्हाला. दिसते, हा दिसते बघा. ते एक आहे आणि त्याच्या मागे एक आहे. दिसला का? चालेल आपल्याला. आता मी एकटा पुढे आलोय. ते दोघं माग आहेत. येत आहेत ते दोघं. ते बघा, तो थकवाला किती मागून येतील. प्रसन्नाननं नीलकण्ठं
शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं दोन लहान लहान मुली पण आपल्यासोबत आलेल्या आहेत. हे कुठून आलात तुम्ही? कुठून आले? कुठून? अलिबागवरून आलाय. शाळेत जाता तुम्ही? कितवीला? आणि ही दोघं चौथीला? तू तर तिसरीलाच वाटते. एवढीशीच आहे. कुठे राहता? अच्छा, तिथलेच तुम्ही? अरे बापरे, कर्नाटकचे आहात तुम्ही? अलिबाग नाही. मराठी किती छान बोलते तू. मराठी सुंदर येते बोलता तुला. इथे एक छोटंसं मंदिर लागतं. या मंदिराचं दर्शन घेऊन आणि थोडासा विसावा घेऊन पुढे जाता येतं. महादेवाचंच मंदिर आहे. पक्ष्यांचा आवाज. या ठिकाणी एक पंचकर्णी असं काहीतरी म्हणतात. सुंदरसं ब्रह्मकुंड आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं. पूर्ण तुडुंब भरलेलं असतं. मला आठवतं ज्यावेळेस या पायऱ्यांचं बांधकाम चालू होतं ना, तेव्हा आपले इथले आदिवासी बांधव डोक्यावरती ओझं घेऊन वरती चढायची. त्यांची चढण्याची, डोंगर चढण्याची पण एक पद्धत असायची. असं झिकझॅक 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 अशा पद्धतीने क्रॉसमध्ये येऊन नागमोडी चढायची. आणि आत्ता एवढ्या वरती चढून आल्यानंतर असं सुखद गारवा वाटतोय बघा. आज जरा ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा तडाखा तेवढा काही जाणवला नाही. आपला छोटा ब्लॉगर पुढे गेलाय वाटतं. इथे छोटंसं हॉटेल आहे वरती आल्यानंतर. इथे तुमची चहा, पाणी, नाश्त्याची सोय होऊ शकते. ऑर्डर जर दिली तर जेवणाची सुद्धा सोय या ठिकाणी होऊ शकते. समोर आपल्याला दिसतंय ते कनकेश्वर देवस्थान. इथे छोटी छोटी 5-6 मंदिर आहेत. आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे सुद्धा एक छोटंसं कुंड बघायला मिळतंय. पावसाळ्यामध्ये तुडुंब भरलेले असतात ते कुंड. प्रशस्त असा आवार आहे. इथे बरेच हॉटेल्स आहेत छोटे छोटे. इथे सुंदरशी दीपमाळ आहे.
चर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी आता आमचा दर्शन मिशन करून झालेलं आहे फायनली. एवढा वर येऊन आणि इथे कुंड आहे. घेतलं का? ओके. आणि आता परत आपल्याला एवढं चढलो आहे तेवढं उतरायला लागणार आहे. हालत खराब होणार आहे. हा कुंड बघितलं नव्हतं मी. आता आपलं कणकेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्या गाडीकडे आपण जातो. डोंगर उतरून पायथ्याशी आता स्टार्ट टू आता एंड टू स्टार्ट मला सगळं दाखवेन. एंड टू स्टार्ट. हा कारण की हा एंड आहे ना. चला. आम्ही लोक लिंबू पाणी प्यायला थांबलो होतो आणि आंबा आपण पाक केलाय आजीकडून. आजी मस्त होते, कैरी पण मस्त होती, लिंबू पाणी पण भारी होतं. परत आल्यावर आजींकडनं घ्या लिंबू पाणी. चला येऊ का? चला चल जाऊया आता आपण. कुठला बीच आलो बाबा? किहिम बीच. ऑन द वे होता सासवण्याला जाता जाता 2 किलोमीटर आतमध्ये. इथून कुठून रस्ता जायला? इथून पुढून आतमधनं एक छोटीशी गल्ली आहे. इथून गल्लीतून आपल्याला जायचं आहे. साईडला वळायचं समोर. सो खूप एक्साइटमेंट आहे आपल्याला भिजायचं आहे. नाही नाही इथं व्ह्यू बघायचा. वाव कसला भारी आहे. नारळाची झाडं बघा. आणि हे लोक पुढे गेले. चला आपण पण जाऊया. खांदेरी आणि उंदेरी किल्ला. आम्हाला झूम घ्या आता. बोला बोला. खांदेरी आणि उंदेरी किल्ला. ओके. इथं खांदेरी आणि उंदेरी बेट आहे. पलीकडे पुढे गेला की कुलाबा किल्ला अलिबाग. दोघांनी मस्तपैकी आता राईड करायला घेतली आहे.
व्हिडिओ बोला बोला. कलरफुल. आपण अलिबाग रेवस रोडवर सासवण्याजवळ आलो आहे. सासवणे गावातच दोन वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे बीच आहे आणि एक करमरकर म्युझियम आहे, करमरकर शिल्पालय आहे. खूप सुंदर सुंदर अशी शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्या ठिकाणी आपण आलो आहे. समोरच ते करमरकर म्युझियम आहे. आपण शिल्प बघायला जाऊया. चला. चला. आर यू हॅपी? फायनल घरी आलो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या आंब्याचे डिटेल्स मी सांगतो की ते जे आंबे आहेत ते मुंबईला, वाशीला सगळीकडे ट्रान्सपोर्ट होतात आणि सगळीकडं गुड रिस्पॉन्स आला आहे. आणि जर तुम्हाला ते आंबे पाहिजे असणार, फ्रेश असतात आंबे, असे म्हणजे ठेवलेले नसतात, झाडावरून काढताना लगेच ट्रान्सपोर्टिंगला नेतात. पण जर तुम्हाला त्याचा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, जावा, भेट द्या, कॉल करा आणि बस.